फौजी, बस लय मोठा आधार मिळाला. बाजा रावल्या, पोरांना मी कधी बोललो नाही. कारगिल मध्ये माझा हात गेला त्याच्यानंतर मी इथं थांबलो. असं तुझ्यासारखं घरच्यांच्या आग्रहांना बळी पडू. अरे ज्यांच्यासाठी थांबलो ना ते सगळे एक एक करून सोडून गेले मला, आणि मागं मी राहिलो एकटा. अरे तेव्हा परत गेलो नाही ना, असं चलतंय मला. रोज सकाळी उठतो आणि हाच विचार करतो की तेव्हा जर का बॉर्डरवर गेलो असतो तर आज कदाचित अरे अश्वत्थाम्यासारखी ही बळबळती जखम घेऊन फिरतोय रे मी. आणि अशी लढाई दुसऱ्या कोणाच्या वाटेला येऊ नये म्हणून मग. फौजी, असं नका म्हणू. हो, तुम्ही परत गेला नाही म्हणून काय झालं? मी विक्या आर्मीत गेलो, त्यात तुमचा लय मोठा वाटा आहे. आणि आताच बघा की गावात कोणाला भेटायचं असेल, कोणाचा सल्ला घ्यायचा असेल, असा प्रश्न पडला की पहिल्यांदा तुमचा चेहरा डोळ्यासमोर येतो. अरे नाही नाही तसं नव्ह. अहो तसंच आहे फौजी. होय फौजी, अहो तुम्ही आता काम करताय ती पण काय साधन नाही. हा, आणि फौजी समजा मी गेलोच नाही तर मी काय करायचं हेच कळत नाही मला. पण बॉर्डरवर उभं राहून देशाचं रक्षण करण्याशिवाय आयुष्यात दुसरं काय करू शकू असं अजिबात वाटत नाही मला. आणि दुसरं काय करायचं पण नाही मला. हे बघ, एका फौजेच्या आयुष्यात खूप लढाया कर, पण आत्ताच तुला धीरानं तोंड द्यायला लागेल. बरोबर आहे फौजी तुमचं. अहो पण ही माग असं चालू असतं आणि तो परत आर्मीत गेलो, लक्ष लागल का त्याच? काय करायचं काय कळना झालं फौजी. कळेल घरच्यांना, आज नाही तर उद्या कळेल. आता दोन्ही घरचे ऐकत नाही ना. तू आधी शीतलच्या घरच्यांना समजाव ना, त्यांच्याशी बोलून बघ. अरे नाना म्हणजे किती समंजस माणूस. त्यांना सांगितलं तर ऐकतील, ते समजून घेतील. आणि या दोन्ही घरापैकी एक जरी तुमच्या बाजूने झालं ना तरी अर्धी लढाई जिंकली म्हणून समज. हा फौजी, काय सोल्युशन काढले तुम्ही, होय का नाही आज्या? खरंय, असंच करतो. शीतलच्या घरच्यांना समजवतो म्हणजे ते नक्की ऐकतील. जीजे, शीतली कुठं? जीजे अगं असं न बोलून जाऊ दे. शीतले, काय हो, काय झालं? चल जर जाऊन येऊ. कुठं? चल, महत्वाचं काम आहे. थांबा, आलीच. जीजे, तुमचा राग काय कळतंय मला, पण असं आबल धरून काय होणार आहे का सांग बरं? चल. काय हो, कुठे गेली ही दोघं? आता मला काय माहित, मला काय विचारून गेलेत होय ग? आणि विचारून तरी काय उपयोग आहे म्हणा. बघितलं का तुमच्या नातवानी कसं रंग दाखवलं ती? म्हणजे काय म्हणजे? अहो एवढं बोलणं टाकून बी त्यांनी त्यांचा हेका सोडला का? ते त्यांच्याच मनाचं खरं करणार शेवटी. तुमचं तिकडं काय का होईना. अहो आज पातूर किती काय काय केलं तुम्ही त्यांच्यासाठी, पण माणसाला जरा तर जाणीव आहे का? पुष्पे, हे बघ, उगाच उपकाराची भाषा नका बोलूस. घ्या, अजून त्यांचीच बाजू घ्या तुम्ही. ते म्हणतात का नाही, जावयाचं पोरण हरामखोर, तसं आहे. अजून एखादा अनुभव आला का नाही म्हणजे मग कळेल तुम्हाला, तवर नाही कळायचं. असा अचानक? शिकले
सगळं नीट आहे ना? हाय हाय की बरं. शीतल अजिंक्य तुम्ही काय झालं? आम्हाला जरा तुमच्याशी बोलायचं होतं. काय झालं? आम्हाला असं वाटतं की किमान तुम्ही तरी आमचं म्हणणं ऐकून घ्याल. हे बघा अजिंक्य, तुम्हाला जर का कालच्याच विषयावर परत बोलायचं असेल ना तर जितू बोलू दे त्यांना. अहो, काय बोलू दे नाना. काल तुमच्या घरात जो काय तमाशा झाला तो काय कमी होता? आता अजून काय बोलायचंय तुम्हाला? अरे जितू काका एकदा ऐकून तरी घ्या आम्ही काय बोलतोय ते. हे बघ चितलं, तू तर जितू बोला अजिंक्य. नाना, आम्हाला हेच बोलायचं होतं की आम्हाला दोघांना पण असं वाटतं की मी परत आर्मीत जावं. ते कळलंय आम्हाला. अजिंक्य, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. काल तुमच्या घरातले ज्या पद्धतीने शीतलीला बोलले ते पटलं का तुम्हाला? नाही चितू काका, ते जरा रागात. नाही, बरोबर आहे. आता तुम्हाला परत आर्मीत जायचंय असं तुम्हाला वाटतंय. आमची पोरगी शीतली बायको म्हणून तुमच्या मागे उभी राहिली. ते तिचं काय चुकलं? नाही चितू काका, बरोबर आहे तुमचं. हे बघा अजिंक्य, आमच्या पोरीच्या प्रेमाखातर तिची इच्छा मोडायची नाही म्हणून आम्ही या लग्नाला तयार झालो. आता तुम्ही आर्मीत आहे म्हटल्यावर आम्हाला या सगळ्या गोष्टीची कल्पना होती. होय, नुसत्या प्रेमावर संसार चालत नाही अजिंक्य, आणि हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. तुम्हाला चांगलंच माहिती. मी आता जरा स्पष्टच बोलते, तुम्ही राग मानू नका. मुलाकडे ना जमीन ना पैसा ना स्वतःचं घर, तरी बी आम्ही सगळे या लग्नाला तयार झालो. आई अगं हे काय करतेस तू आता? शितले, बोलू दे त्यांना. बोलाय. अजिंक्य, हे बघा, माझा पहिल्यापासून या लग्नाला विरोध होता, पण तुम्ही माझ्याकडे आलात, माझ्याशी बोललात, तेव्हा कुठं मी निश्चिंत झाले. आता तिचा आईबाप म्हणून आमच्या अगदी साध्या अपेक्षा होत्या हो. म्हणजे कुठल्या बी मुलीच्या आई बाबाच्या असतील त्या. आम्हाला फक्त एवढंच हवं होतं की आमच्या मुलीचा संसार सुखाचा व्हावा, दिल्या घरात तिनं सुखानं नांदावं, एवढंच अपेक्षा होती आम्हाला. पोरींच्या अंगावर दागिने नसले तरी तिचा सगळ्यात मोठा दागिना म्हणजे तिचं सौभाग्य, तिचा जोडीदार. आणि तुम्ही कायम तिच्या सोबत राहावं एवढंच वाटत होतं आम्हाला. आमचं सोडा हो, तुमच्या घरातल्यांचं पण सोडा, पण हिचा शीतलीचा तरी जरा विचार करा. अहो, तुम्हाला गोळी चाटून गेली, तुमच्या हाताला एवढी दुखापत झाली, आणि तुम्ही इथे येऊन आम्हाला काय म्हणताय? तुमचं ऐकून घेऊ, तुमच्या पाठीशी उभं राहू. तुम्ही सगळे जरा ऐक. शितले, तू तर काय बोलूच नकोस. तुझा हट्ट कायम आडवा येतोय. 40 पिढ्यानंतर पोरगी जन्माला आली म्हणून तू सगळ्यांच्या डोक्यावर बसलीस, त्याचाच परिणाम माहिती, दुसरं काय? अजिंक्य, तुम्ही दोघांनी पण परत एकदा विचार करा. एकतर तुम्ही तिकडं असता, ही इकडं. असं कुठं संसार असतो का? अरे पण जितू काका आपल्याला याची आधीपासून कल्पना होती का नाही? पण शीतले, त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. आता उद्या समजा, देव न करो, अहो पण काय बरं वाईट झालं म्हणजे काय करायचं आमच्या पोरीनं? उद्या जर परत तुम्हाला काही झालं ना, तर सगळ्या घरच्यांचा रोग हिच्यावर असणार आहे. मग नाहीतर काय, जिजीने बोलून दाखवलंच की. तेच की. आणि काय बी झालं तरी शीतल त्या घरात परकी आहे. अहो ती त्या घरात आली ती तुमच्यामुळं, तुमच्यासाठीच. नाना तुम्ही का गप्प बसलाय? तुम्ही काय तर बोला की.
आज पतूर कधी बी मला त्या घरात परक्यासारखी वागणूक मिळालेली नाही. अगं पुष्पा कशी वागती आणि तुला कशी वागवती हे ठाव नाही का? अजिंक्य, तुम्हाला तर सगळंच माहित आहे की, आता मी सांगायची गरज आहे का? आणि कशावरून तुम्ही नसताना शिकले त्या घरात त्रास होणार नाही? आजवर तुमच्यासाठी ती सगळं सहन करत आली. पण आता परिस्थिती वेगळी आहे. उद्या तुम्ही गेला ना तर घरात सगळ्यांनी एकटी सापडणार आहे ती. अरे असा तिला सासूरवास असल्या का बोलताय तुम्ही? आजपर्यंत ती कोणाची तक्रार घेऊन आली का? अहो घेऊन नाही आली म्हणजे त्रास नाही असं होत नाही ना. तसं नव्ह, अहो घरातल्या सगळ्यांचा तिच्यावर राग आहे. आता या सगळ्यावरनं तिला घरातनं बाहेर हाकललं तर केवढ्याला पडेल सांगा बरं? आणि हे तुम्हाला पण माहिती आहे अजिंक्य, शिकली हो का चू करणार नाही. बर माहेरला उठून यावं तर ते पण नाही. अहो एवढी स्वाभिमानी आहे ती. मग सांगा बरं कुठं जावं तिनं? अहो तुमचं तुमचं म्हणून घर आहे का? अहो एकत्र कुटुंबात राहायचं म्हणजे या सगळ्याचा विचार करायला लागतोय. आता बास, आपण काय बोलतोय याची अजिंक्यांना कल्पना आली असेल. अजिंक्य, आम्ही खरंच तुम्हाला विनंती करतो. अहो नाना, असं का करताय नाना? आता बास झालं हे आर्मीचे येड. अहो लय मिशन केल्यात, लय पराक्रम गाजवले. आता इथंच कुठेतरी एखादी चांगली नोकरी करा आणि सुखानं संसार करा. अहो पोरीच्या आयुष्याची चिंता वाटते. शीतलनं लग्नाच्या आधी आम्हाला समजून सांगितले, पटवून दिले, म्हणून आम्ही तयार झालो. पण खरं सांगू का, बोलणं लय सोपं असतं हो. पण खरी परिस्थिती जेव्हा समोर उभी राहते का नाही, तेव्हा त्याला तोंड देणं लय अवघड असतं. आणि आमचं तेच झालं. अजिंक्य, तुमचं शीतलवर खरंच प्रेम असेल ना तर ह्या गोष्टींचा विचार करा. अजिंक्य, तुम्हाला तुमची काळजी नसेल पण शीतलचा तरी विचार करा. शेवटी निर्णय तुमचा आहे हो. आम्ही तो तुमच्यावर लादू शकत नाही. हे बघा, आयुष्यात पश्चाताप करण्याची पाळी येऊ नये एवढंच फक्त बघा. काय निर्णय घ्यायचा आहे तो योग्य विचार करून घ्या, एवढंच. मी तर म्हणते तुमच्यासाठी नाही पण तिच्यासाठी तरी थांबा. अहो ती कुठं काय बी बोलणार नाही, कायम तुमच्या पाठीशी उभी राहील. अहो पण बायको म्हणून तिला बी काय तर वाटत असेलच की. अजिंक्य, तुम्हाला जायचं ना मिलिटरीत, जावा, खुशाल जावा तुम्ही. पण जाण्याआधी आमच्या प्रश्नांची उत्तरं शोधा, मगच बोलू आपण. लई चुकीचं वागलात तुम्ही. तुम्ही त्यांना असं नव्हतं बोलाय पाहिजे. त्यांना वाटलं तुम्ही तरी ऐकून घ्याल म्हणून ते मला इथं घेऊन आले होते. पण नाही, आम्ही दोघं बी तुम्हाला ओळखून घ्यायला चुकलो. अगं शितले, शितले, शितले. अजिंक्य, तुम्हाला तुमची काळजी नसेल पण शीतलचा तरी विचार करा. बायको म्हणून तिला बी काय तर वाटत असेलच की.
शितले शितले मी आतापर्यंत स्वार्थीपणे वागलो शितले. आतापर्यंत फक्त आणि फक्त स्वतःचा विचार केला. मला माफ कर, मी मी चुकीचा वागलो शितले, मला माफ कर. हो नाही, तुम्ही तुम्ही असं बोलू नका. अगं तसंच आहे शितले, आणि तेच खरं आहे. मी स्वार्थीपणे वागलो शितले. मी फक्त आणि फक्त स्वतःचाच विचार केलाय. मी ना मूर्ख आहे, मी मूर्ख. हे ना हे असं होतं माझं, भानच राहत नाही मला. मी आतापर्यंत असं समजत आलोय की तू माझ्याबरोबर असशील, माझं सगळं म्हणणं तुला पटेल. पण पण तुझ्या भविष्याचा कधी विचारच केला नाही मी. काय माझं स्वतःच स्वप्न जगत आलोय मी, आणि तू माझं स्वप्न कधी काय केलं नाही मी तुझ्यासाठी, काहीच नाही. तुझ्या स्वप्नांचा कधी विचार केला नाही. तुझं मत काय असेल, तुझं म्हणणं काय असेल, काहीच विचार केला नाही मी, काहीच नाही. शितले तू का ऐकत आली सगळं? का का विरोध करलायस माझ्याशी? का भांडलायस माझ्याशी? सांग ना. मी नाही ओळखलं तुला शितले. आतापर्यंत फक्त असंच वाटत आली की फक्त मी तुझ्यावर प्रेम करतो. हा शितले, मी लय चुकीचं वागलोय. अहो काय झालं? अहो बघू, काढा हे काढा, सावकाश. तुमची जखम परत व्हायला लागली वाटतं. अहो तुम्ही तुम्ही कशाला एवढी काळजी करता? एवढं काय नाही झालं. चला आपल्याला आत्ताच्या आता डॉक्टरांकडे गेलं पाहिजे. सावकाश उठा, चला. शितले शितले, माझ्या डोळ्यात बघून मला उत्तर दे. तुला असं वाटतं का मी इथं राहावं तुझ्या संग? नाही. शितले खरं खरं सांग. अहो, मी तुमच्याकडनं खोटं वचन कशाला घेईन? मी त्या फौजी अजिंक्य शिंदेवर प्रेम केलंय ज्याच्यासाठी त्याचा देश पहिला असतो, आणि नंतर बी देशच असतो. तुमच्या देशप्रेमावर प्रेम केलंय मी. फौजीचा संसार हा 4 चौघांसारखा नसतोय हे आधीपासून माहित होतं मला. तुमच्या बरोबर लग्न करायचा पहिल्यांदा विचार आला होता ना, तेव्हाच कळलं होतं मला. हे बघा, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, मी कधीच तुमच्याशी खोटं बोलणार नाही. स्वतःच्या संसाराचा, स्वतःच्या घरदाराचा विचार तर सगळेच करतात, पण त्याच्या पलीकडे जाऊन देशाचा विचार करणारी लोक लई कमी असतात. म्हणूनच तुम्ही लाखात एक आहे. बाकीच्या बायकांसारखी दागिने घालून मिरवायची हौस नाही हो मला. माझ्यासाठी तर कसं तुम्हाला मिळणारी मेडल हीच माझं दागिना आहे. बाकी काय नको मला. शितले, घरचे म्हणतात ना ते बरोबरच आहे. काय चुकत नाही त्यांचं. खर तर ना मलाच तुझ्या हक्काचं काहीतरी केलं पाहिजे, आणि आणि मी करणार. हे बघा, आता आपल्याला लवकरात लवकर डॉक्टरांकडे गेलं पाहिजे. अहो घरातल्यांनी ही जखम बघितली तर लई काळजीत पडतात. चला आपण आताच्या आता जाऊ. तू हाय